अविनाशचा खोटेपणा अनुप्रियाचा संसार उद्ध्वस्त करणार. भर पावसात अविनाशचा शनायासोबत रोमॅन्स. मी संसार माझा रेखिते या मालिकेत आता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता मालिकेमध्ये अविनाशच्या आयुष्यात त्याच्या मैत्रिणीची एंट्री तर झालीये, पण आता अविनाश शनायाच्या अगदी जवळ जाण्याचाच प्रयत्न करतोय. त्यामुळे आता त्यांच्या सुखी संसारात वादळ येणार आहे. नुकताच सन मराठी वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अविनाश पूर्णपणे पावसातून भिजून घरी आलेला असतो. त्याला पाहताच अनुप्रिया काळजीने त्याला विचारते की तुम्ही गाडीवर असताना इतके भिजलात तरी कसे. त्यानंतर ती प्रेमाने त्याचे केस पुसते आणि म्हणते की एवढा पाऊस होता तर गाडी आडोशाला उभी करायची ना. त्यानंतर अविनाश थोडा गोंधळून जातोय आणि तो म्हणतोय की मी गाडीने नाही कारने गेलो होतो. ते ऐकल्यानंतर अनुप्रिया लगेचच अविनाशला विचारते की कोणाच्या कारणे. आणि हा प्रश्न ऐकताच अविनाश काही वेळासाठी शांत होतो आणि त्याला घडलेला प्रसंग हा आठवायला लागतो. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते, अविनाश फ्लॅशबॅक मध्ये जातो. अविनाश आणि शनायाचा भर पावसात एकत्र रोमॅन्स चालू असतो आणि ते दोघही एकत्र जवळीक साधत असतात आणि एकत्र भिजत असतात. मात्र ही गोष्ट अविनाश अनुप्रियापासून लपवत असल्यामुळे त्याच्या खोटेपणाची साखळी आणखीन आता वाढताना दिसते. आतापर्यंत अविनाशने अनेक गोष्टी अनुप्रियापासून लपवल्यात, पण प्रत्येक वेळी खोटं बोलून सत्य फार काळ लपवता येत नाही. त्यामुळे आता अविनाशचं हे गुपित अनुप्रियासमोर येणार का, असा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात आहे. अनुप्रियाला अविनाश आणि शनाया यांच्याबद्दल सगळं सत्य समजलं तर तिचा संसार उद्ध्वस्त होईल का? तिच्या खोटेपणामुळे अविनाश आणि अनुप्रियामध्ये दुरावा निर्माण होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला मालिकेतला हा ट्रॅक कसा वाटतोय? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.